चेंडू पंतांनी सांगितलं खराब चेंडू स्कोर मारा. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे अप्परेज चेंडू सुरेख होता. आपण पाहतोय गोलंदाजाचा बॅटची अप्परेज घेतली गेली. चेंडू लॉंगस्टॉप रिझन मध्ये सीमारेषा पार. 4 धावांसाठी आला चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय. इथे दांडी 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 होईल. शेवटच्या चेंडूवरती विकेट. धावसंख्या स्कोर कार्ड 27-28 धावांचं लक्ष असणार ते विजयासाठी दीक्षा आडवी 11 सुगवे संघाला. चला या वाकस आणि जे मला भाकरीचा बारा दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी आपण यायचं लगेच. चला जो मला बाकीचा बडा दीपकजी सोलवाने पुरस्कृत संघ आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्या उपक्षात मंगेश यांचा वाकस संघ आपण पाहणार आहोत. या त्यासाठी यायचं मंगेश आणि जे मला बाकीचा बडा संघ कर्णधार आपण वेळ नका घेऊ. त्यासाठी या ठिकाणी यायचे. निलेश महाले जर आपण या ठिकाणी उपस्थित असेल जरूर या ठिकाणी यायचे. निलेश महाले अविनाश टेमे मामा या पण व्यासपीठावरती विराजमान व्हा. अशोक दादा तो जरूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा जय मला भाकरीचा वाडा संघाला विनंती करतो आपण या टॉस साठी साईनाथ आपण या ठिकाणी उपस्थित होतो. आपल्या कॅप्टनला जरूर टॉस साठी या ठिकाणी पाठवायचे. हॅलो थँक्यू संदीप सर. तर पाषाण संघासाठी नक्कीच संधी असेल
पाषाणे संघाने जर सामना जिंकला तर अशोक धुले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवरती येते चौकार सुगवे संघासाठी. धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 26 धावा 27 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. पाषाणे संघाने आणि 28 धावांचा नक्कीच टार्गेट असेल सुगवे संघासाठी. मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळी सुरेख क्रिकेटचं मादक सौंदर्य दुसऱ्या चेंडूवरती दाखवत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज बाला याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी. बॅक टू बॅक 2 चौकार. ऋतिक एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातोय, ज्याचा नक्कीच या रायगड परिसरात जर विचार केला तर सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची निवड झाली होती कर्जत प्रीमियर लीग मध्ये. चांगला ज्याने परफॉर्मन्स केला होता तो गोलंदाज मात्र नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय आणि त्याच्यावरती मात्र हल्ला चढवला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 चौकार. 28 धावांचा पाठलाग करतोय सुगवे संघ आणि मात्र सुरेख फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण बाला या फलंदाजाची. यावेळेस चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होता, मात्र पंच नक्की सांगतात की यावेळेस फेअर डिलिव्हरी आणि कमबॅक करत असताना यावेळेस ऋतिकला कमबॅक करावं लागेल, कारण 9.0च्या सरासरीने प्रति षटकामागे नक्कीच धावा धावफलकावरती नोंदवाव्या लागतील. यावेळेस सुरेख फटका पॉइंटच्या वरून खेळत असताना अजून एक चौकार येतो इथे बालाच्या बॅट मधून. सलग 3 चौकार नक्कीच. एक चेंडू मात्र डॉट झाले आणि 3 चौकार बालाच्या बॅट मधून. 12 धावा धावफलकावरती करायच्यात 28 आणि मात्र आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी बालाच्या माध्यमातून. तर चेंडू द्यायचा आहे. ऋतिक यावेळेस कुठेतरी मागणं ठरत असताना नक्कीच ऋतिकला कुठेतरी धावांवरती अंकुश लावावा लागेल. अजून एक बॉल द्यायचा आहे आतमध्ये. 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत आणि 28 धावा जर विचार केला तर 9.33ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे सुगवे संघाला. तर प्लीज वाकस संघ आपण शांत राहा जरा, प्लीज आवाज कमी करा. सलामीची जोडी नक्कीच पाहतोय आपण शैलेश आणि बाला. मात्र बालाच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी नक्कीच सलामीला आलेत आणि स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण बालाला. त्या प्रकारे फलंदाजी सुद्धा नक्कीच बालाची पाहायला मिळते आपल्याला. एक वेगवान गोलंदाज नक्कीच ऋतिक वरती मात्र आक्रमण केला जातोय यावेळेस बालाच्या माध्यमातून. समीकरण असेल नक्कीच अजूनही जर विचार केला तर यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर पंच फिरोज खान सर यावेळेस सांगत असताना हा बॉल नक्कीच इथे मात्र व्हाईट. एक एक्स्ट्रा अजूनही धावफलकावरती स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. पंच नक्कीच आमच्या हरेश कराले असतील स्क्वेअर लेग पंच आणि फिरोज सर. यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि इथे मात्र स्वतःला नक्कीच बचावत असताना फलंदाज नेदाव चेंडूचे होते सांगता. मात्र ह्या षटकाचा जर विचार केला तर ऋतिकने कमी धावा खर्च करायला हव्या होत्या. मात्र या षटकाचा जर विचार केला तर एक एक्स्ट्रा आणि 3 चौकार नक्कीच ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मात्र थोडंसं सोपा करून ठेवला पाहिजे त्या षटकामध्ये जर विचार केला. इथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4था चौकार या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सामना मात्र सोपा झालाय. इथे सुगवे संघासाठी गरज होती 18 चेंडूमध्ये 28 धावांची आणि या षटकाचा जर विचार केला आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील तब्बल धावा खर्च केल्या 17 धावा. आता खतरा निर्माण झालाय पाषाणे संघासाठी. 17 धावा धावफलकावरती. अजूनही जर विचार केला तर 12 बॉल आणि 11 धावांची गरज जिंकण्यासाठी.
सामना सोपा झालाय 5.50च्या सरासरीने. आता मात्र धावा धावफलकावरती नोंदवाव्या लागतील. येणाऱ्या 12 बॉलमध्ये करायच्या 11 धावा. बारा बॉल 11 एखाद्या गोलंदाजाला आता मात्र इथं नक्कीच जर संघाला या संकटातून जर काढायचं असेल तर वैभवला मात्र इथं विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल नक्कीच फेकावे लागतील. एखादी नक्कीच इथे जी पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये नक्कीच जी 17 धावांची झाली आहे ती कुठेतरी थांबवावी लागेल. बाला आणि शैलेश यांना नक्कीच बाद करावे लागतील. मात्र ते काम केलं जाईल का वैभवच्या माध्यमातून. यावेळेस चेंडूने बॉडीचा वेध घेतला होता आणि इथे पंच सांगतील नक्कीच हरेश कराले सर सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल धावफलकावरती. समीकरण 11 बॉल आणि आता मात्र 10 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स असेल दोन्ही संघांसाठी. नक्कीच मात्र एकीकडे जर विचार केला तर बालाने नक्कीच 3 चौकार मात्र दाखवलेत आतापर्यंत आणि येणारे 11 बॉल आणि 10 धावांची गरज. सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघ जर विचार केला तर एकाच ताकदीचे तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानावरती आणि चांगला बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू नक्कीच इथे लेग बी फोरची विकेट. पंच नक्कीच मी सांगितलं होतं की वैभवला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल इथे आणि ते काम मात्र वैभवने केले. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथे दोन मिनटं थांबवतो तुम्हाला अविनाश टेंबे सर. यहाँ पर वाकस वर्सेस भाकरीचा पाड़ा, ये दोनों ही टीम के दरमियान इसके बाद होने वाला मुकाबला. वाकस के कप्तान यहाँ पर पहुंच चुके हैं. मैं गुजारिश करूंगा कि भाकरीचा पाड़ा टीम के कप्तान भी यहाँ पर जल्द से जल्द आ जाए. चलते लाइव कमेंट्री के पास. हॅलो, थँक्यू सर. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जिथे नक्कीच सामना पाहतो आपण पाषाणी विपक्ष सुगवे या दोन टीम मध्ये आणि आता धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 10 यावेळेस नक्कीच लेगपूरची जोरदार अपील पाहतो आपण. मात्र पंचांनी सांगितले की ऑफस्ट्रिकच्या खूपच बाहेर चेंडू जात असताना पंचांनी लाईन चेक केली आणि नक्कीच इथे मात्र सांगत असताना चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये. भाकरीचा पाड़ा कॅप्टन लवकरच लवकर इथे या. अजून एक इथे मात्र वैभवचं कौतुक करावं लागेल. समीकरण होतं 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज आणि आता समीकरण आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील 7 बॉल आणि 10 धावांची गरज. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळेस कौतुक करावं लागेल. नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल पाषाणी संघाला अशोक धुले यांच्या माध्यमातून. जर हा सामना पाषाणी संघाने जिंकला तर आणि नक्कीच इथे मात्र टाळ्यांचा गजर मात्र पाषाण संघाचे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या बाहेर आणि अवघी एक धाव नक्कीच जर विचार केला तर लेग बाईटच्या स्वरूपात या षटकामध्ये खर्च केली आणि का टाळ्या हवा नाहीयेत कारण अवघी एक धाव या षटकामध्ये खर्च केली. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 10 धावांची गरज. वैभवसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. भाकरीचा पाड़ा तर नक्कीच 5000 रुपयाचं आता नक्कीच पेनल्टी समोर जायला लागेल. 5000 रुपयाचं आता 2 ओव्हर झाले. 5000 रुपयाचं प्राइज आता पाषाणी संघासाठी केलं गेलंय. जर हा संघ नक्कीच इथे विजय होतोय तर अशोक धुले साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र अफलातून गोलंदाजी आपण वैभवच्या माध्यमातून बघितली. अवघी एक धाव खर्च केली आणि येणारा आता नक्कीच
6 बॉल मध्ये करायच्या 10 धावा. सुगवे संघ आता मात्र थोडासा अडचणीत सापडला असेल, मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या ऋतिक विशेने आणि नक्कीच कमबॅक करत असताना दुसऱ्या षटकामध्ये आपण वैभव हरडला बघितलं. चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून विजयाचं स्वप्न नक्कीच संघाला दाखवलंय आणि ते मात्र या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज ऋतिक चौधरी शेवटचा षटक घेऊन आलाय. यावेळेस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला चेंडू येतोय डॉट आणि इथे मात्र आता समीकरण असेल येणारे 5 बॉल आणि 10 धावांची गरज. नक्कीच इथे मात्र 5 बॉल आणि 10 धावांची गरज. चांगली गोलंदाजी आता मात्र शेवटच्या षटकामध्ये ऋतिक याच्या माध्यमातून फुलटॉस बॉल सरळ खेळतायत, मात्र कुठली संधी नसेल. क्षेत्ररक्षक होते पंकज विशे आणि चेंडू डोक्यावरून सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार पुन्हा एकदा यावेळेस शैलेशच्या बॅटमधून. बाकडीचा पारा टीम कॅप्टन लवकरच लवकर या. आता जर तुम्ही नाही आले तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. थँक्यू. तर इथे मात्र चौकार येतोय महत्वाचा असेल सुगवे संघासाठी. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 4 बॉल आणि 6 धावांची गरज. सामना नक्कीच अजूनही दोन्ही संघांसाठी बॅलन्स असेल. येथे जर अजून एखादा डॉट बॉल आला तर मजबूत स्थिती नक्कीच निर्माण करेल पाषाणी संघ ह्या मॅच मध्ये आणि जर येणाऱ्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर विजय नक्कीच संपादित करेल इथे सुगवे संघ. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा गॅप होती, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलेत पंकज आणि इथे चेंडूला उचलून फेक करणार. तत्पूर्वी मात्र 2 धावा, चुकीची थ्रो फेकी, बॅकअप उशिरा आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. येणारे 3 बॉल आणि गरज असेल अजूनही जर विचार केला तर तब्बल 4 धावांची. येणारे 3 बॉल आणि 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आणि त्याच प्रकारे नक्कीच आपल्याला सामना पाहायला मिळतोय मैदानावरती. सुगवे विपक्ष पाषाणे संघाचे नक्कीच जर विचार केला तर खूप पाठीराखे मैदानाच्या सैभोवती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मात्र इथे ऋतिक पुन्हा एकदा यावेळेस डॉट बॉल फेकावा लागेल. इथे हा चेंडू फुलटॉस होता मात्र आणि नक्कीच इथे मात्र डॉट बॉल येत असताना 2 बॉल आणि 4 धावांची गरज. जोरदार टाळ्या नक्कीच या गोलंदाजासाठी व्हायला हव्यात, कारण चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न ऋतिकच्या माध्यमातून अशोक धुले साहेबांकडून नक्कीच 5,000 रुपयाचं प्राइज दिलं जाईल या संघाला जर हा संघ विजय झाला तर. मात्र येणारे 2 बॉल आणि 4 धावांची गरज. एखादा डॉट बॉल इथे अजून एक नक्कीच संकटात टाकेल सुगवे संघाला. यावेळेस मात्र बेगिट केलाय, चेंडू हवेत आहे, येथे मात्र पकडली असेल आणि आता मात्र विजयाचं पूर्णपणे स्वप्न बघेल पाषाणे संघ. एका चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगली बॉलिंग आता मात्र ऋतिकच्या माध्यमातून. एका ऋतिकने नक्कीच नाराज केलं होतं पाषाणे संघाच्या खेळाडूंना. मात्र कौतुक करावं लागेल वैभवचं, ज्याने पहिल्या षटकामध्ये नक्कीच 17 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात अवघी 1 धाव खर्च केली आणि त्यानंतर मात्र सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली पाषाणे संघाने. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 5 बॉल आतापर्यंत फेकलेत गोलंदाज ऋतिक चौधरी याला पाहतोय आपण आणि 6 धावा खर्च केल्यात. येणारा 1 बॉल आणि आता मात्र 4 धावांची गरज. येथे मात्र कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी रेसिंग. 1 बॉल
आणि 4 धावांची गरज. कंपल्सरी तुम्हाला ह्या 4 धावा काढाव्याच लागतील असा ह्या स्पर्धेचा नियम आहे. आणि 1 बॉल शेवटचा आणि 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. 1 बॉल 4. ज्या ऋतिकने आतापर्यंत विचार केला तर अवघ्या 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. तो गोलंदाज मात्र ह्या 4 धावा डिपेंड करेल का शेवटच्या बॉल वरती. जोरदार टाळ्या ह्या एका बॉल साठी. सुरेख ॲव्हरेज फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि इथे मात्र चेंडूला उचलून फेक करणार. तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट केली जाते. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं ज्याने नक्कीच अवघी 1 धाव खर्च केली. वैभव हरड नक्कीच ह्या मॅचचा मानव मॅच ठरेल यात मात्र शंका नाहीये.